वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निरवती देवी कुबेर ही तैसेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनिर्दयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझी होतसे. ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. आत्मा हा चित स्वरूप आहे. पूर्वी अग्रदेवाने श्री गुरुकडे जाऊन श्री गुरूंना 3 प्रश्न केले होते. त्यात पहिला प्रश्न होता मी कोण आहे. दुसरा प्रश्न होता हा संसार कुठून उत्पन्न होतो म्हणजे या संसाराचं कारण कोण आहे. आणि तिसरा प्रश्न होता मोक्ष स्वरूपाची जी प्राप्ती होते तर त्या मोक्षासाठी कारण ज्ञान आहे का कर्म आहे की उपासना आहे का दोन्ही आहे. अर्थात मोक्षाच्या प्राप्तीसाठी उपयोगाचं हे ज्ञान आहे म्हणजे ज्ञानाने मोक्ष होतो किंवा केवळ कर्माने मोक्ष होतो किंवा केवळ उपासनेने मोक्ष होतो अथवा दोन्हीने होतो. दोन्ही म्हणण्यामध्ये तात्पर्य हे आहे की ज्ञानसहित कर्माने मोक्ष मिळतो किंवा ज्ञानसहित उपासनेपासून मोक्ष प्राप्त होतो किंवा कर्म आणि उपासनेने मोक्ष होतो असा तिसरा प्रश्नाचं तात्पर्य होतं. त्यात पहिला जो प्रश्न आहे की मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर श्रीगुरूंनी अग्रदेवाला दिलं होतं की बाबा रे तू म्हणजेच आत्मा मी म्हणजे आत्मा. मी शब्दाचा अर्थ जो आत्मा आहे तो सत चित आनंद स्वरूप आहे. व्यापक आहे नित्य आहे एक आहे सर्वगत आहे असा सर्व ठिकाणी ओतप्रोत भरून असलेला जो आत्मा आहे सच्चित आनंदघन आत्मा आहे आणि तेच तुझं स्वरूप आहे. त्यापैकी मग आत्मा हा सत्स्वरूप कसा आहे या गोष्टीचंही प्रतिपादन आपण काल बघितलं की आत्मा जो आहे तो सत्य आहे. कारण आत्म्याहून अन्य पदार्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहेत आणि अध्यस्त पदार्थ हे काल्पनिक असतात आणि काल्पनिक पदार्थ म्हटले तर त्याचं कोणीतरी अधिष्ठान असावं लागतं. जर आत्म्याहून भिन्न सारे पदार्थ अध्यस्त आहे तर अध्यस्त असणाऱ्या सर्व पदार्थाचं अधिष्ठान हा आत्मा आहे. मग या संसारामध्ये जगामध्ये दिसणारे जे काय धर्म असतील मग ते रागद्वेष असू द्या धर्माधर्म म्हणजे पुण्यपाप सुखदुःख बंधमोक्ष या साऱ्या धर्माहून रहित असणारा एक व्यापक असा आत्मा आहे. सर्वांचं अधिष्ठान आहे आणि म्हणून तो सत आहे. त्याची कशानेही निवृत्ती होत नाही. ज्ञानाने त्याचा बाध होत नाही. कर्माने निवृत्ती होत नाही. असा असणारा जो आत्मा आहे तो सत आहे. या गोष्टीचा विचार आपण काल मागं बघितला. आता त्यानंतर आत्मा हा चित्स्वरूप कसा आहे या गोष्टीचं विवेचन ग्रंथकार करतात. तसाच आत्मा चित्स्वरूप आहे. तसाच म्हणजे ज्याप्रमाणे आत्मा सत्स्वरूप आहे त्याचप्रमाणे आत्मा चित्स्वरूप आहे. चित्त शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे. अन्य जे दर्शनकार आहे त्यांच्या मतामध्ये जसं नैयायिक आहे त्यांच्या मतामध्ये ज्ञान हे आत्म्याचा गुण आहे. पण वेदांत सिद्धांतामध्ये ज्ञान हा आत्म्याचा गुण नसून ते आत्म्याचं स्वरूप आहे. तर आत्मा हा ज्ञानस्वरूप कसा आहे
आत्मा चित्स्वरूप कसा आहे या गोष्टीचं आता चिंतन या ठिकाणी करायचं आहे. तर प्रकाश रूप जे ज्ञान त्यास चित म्हणतात. चित हा जो शब्द शास्त्रामध्ये येतो, तर चित म्हणजे काय? प्रकाश स्वरूप असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला चित म्हणतात. अर्थात वस्तूचं प्रकाशन जे घडत आहे ते ज्ञानाशिवाय घडत नाही. यद्यपि अंतःकरणाचा परिणाम जो वृत्ती, त्या वृत्तीला सुद्धा अनेक ठिकाणी ज्ञान शब्दाचा प्रयोग आहे, परंतु आत्मा जो ज्ञान स्वरूप आहे तो वेगळाच आहे. म्हणजे वृत्तीहून अतीत असणारं, वृत्तीचंही अधिष्ठानभूत असणारं जे चैतन्य आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तोच आत्मा ज्ञान स्वरूप आहे. आत्म्याचं गुण ज्ञान नाही, ज्ञान म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच ज्ञान. नैयायिक मताप्रमाणे आत्मा अप्रकाशरूप म्हणावा तर तो घटाप्रमाणे जड होईल. नैयायिक अर्थात न्यायशास्त्राचे कर्ते जे लोक आहेत नैयायिक, त्यांच्या मतामध्ये आत्मा हा अप्रकाश स्वरूप आहे, म्हणजे जड आहे. जर त्यांच्या सिद्धांतानुसार आपणही आत्म्याला जर अप्रकाश स्वरूप म्हटलो तर घट जसा अप्रकाश रूप आहे आणि तसाच आत्माही जर अप्रकाश रूप असेल, तर जसा घट अप्रकाश स्वरूप असल्यामुळे जड आहे तसा आत्माही जड होईल. आणि आत्मा जड असून अंतकरण किंवा इंद्रिय त्याचे प्रकाशन करीतात असे म्हणावे तर अंतकरण आणि इंद्रिय परिच्छिन्न आहेत म्हणून कार्य आहेत. ज्याचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्यास परिच्छिन्न म्हणतात. बघा, आत्मा जड असून समजा नैयायिकाप्रमाणे आत्मा जड मानला आणि इंद्रियाच्या द्वारे किंवा अंतकरणाच्या द्वारे आत्म्याचं प्रकाशन घडतं असं जर म्हटलं तर ते शक्य नाही. कारण का? तर अंतकरण घ्या किंवा इंद्रिय हे सारे परिच्छिन्न आहेत आणि आत्मा हा व्यापक मानला गेला आहे. आत्मा जड असून अंतकरण किंवा इंद्रिय त्यांचे प्रकाशन करतात असे म्हणावे, असं जर मानलं तर अंतकरण आणि इंद्रिय हे परिच्छिन्न आहेत म्हणून कार्य आहेत. कारण जे जे परिच्छिन्न असतं ते ते कार्य असतं. ज्याप्रमाणे घट हा परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे काय? परिच्छिन्न शब्दाचा सुद्धा या ठिकाणी अर्थ केलेला आहे. परिच्छिन्न त्याला म्हणतात की ज्याचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्यास परिच्छिन्न म्हणतात. कोणतीही वस्तू असू द्या, त्या वस्तूचा जर देशाने अंत होत असेल, देशाने अंत होणं म्हणजे समजा आता ही वस्तू आहे, या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी नाही, ह्या देशात आहे, त्या देशात नाही, त्या ठिकाणी नाही आहे, अर्थात या वस्तूचा देशाने अंत झाला. कालाने अंत म्हणजे आज आहे, उद्या जर ही नष्ट झाली तर उद्या नष्ट झाली म्हणजे एका कालात आहे, एका कालात नाही, कालाने अंत झाला. आणि ज्या ज्या वस्तूचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्या वस्तूला परिच्छिन्न असं म्हणतात. अंतकरण याचा देशानेही अंत होतो, कालानेही अंत होतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये असणारे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा सुद्धा देशाने आणि कालाने अंत होतो आणि म्हणून अंतकरण जसं परिच्छिन्न आहे त्याप्रमाणे इंद्रिय सुद्धा परिच्छिन्न आहेत. आणि जे जी वस्तू परिच्छिन्न असते ती ती कार्य असते असा नियम आहे. जसा घट हा परिच्छिन्न आहे. का परिच्छिन्न आहे घट? की घटाचा कालाने अंत होतो, देशाने अंत होतो म्हणून घट परिच्छिन्न आहे. आणि जी जी वस्तू परिच्छिन्न असते ती ती कार्य असते. कार्य असते म्हणजे उत्पन्न झालेली असते असा नियम आहे. मग इंद्रिय आणि अंतकरण हे परिच्छिन्न आहेत आणि म्हणून कार्य आहेत. आणि जे कार्य असते ते जड असते हा एक नियम आहे. जे जे कार्य आहे ते ते जड आहे. म्हणजे जी वस्तू ज्या वस्तूचा देशाने किंवा कालाने अंत होतो तिला परिच्छिन्न म्हणतात. जी वस्तू परिच्छिन्न असते ती कार्य असते आणि जी वस्तू कार्य असते ती जड असते. म्हणून अंतकरण आणि इंद्रिय परिच्छिन्न आहेत म्हणून कार्य आहेत, कार्य आहेत आणि म्हणून कार्य आहेत म्हणून ते जड आहेत. म्हणून अंतकरणही जड आहे आणि इंद्रिय सुद्धा जड आहेत. जे कार्य असते ते जड असते. या नियमाने अंतकरण आणि इंद्रिय ही जड आहेत म्हणून त्यांच्याकडून कोणाचाच प्रकाश घडणार नाही. आत्म्याला नैयायिक मताप्रमाणे अप्रकाश स्वरूप मानून जर अंतकरण किंवा इंद्रियांच्या द्वारे त्याचं प्रकाशन म्हणावं तर तसं म्हणता येत नाही. कारण अंतकरण आणि इंद्रिय हे कार्य असल्यामुळे, परिच्छिन्न असल्यामुळे कार्य आहे, कार्य असल्यामुळे जड आहे आणि जड वस्तूकडून कुणाचंही प्रकाशन घडत नाही. अंतकरण आणि इंद्रिय जड आहेत, ते आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही म्हणून त्यांच्याकडून कोणाचाच प्रकाश घडणार नाही. याकरिता स्वप्रकाश रूप आत्माच सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे.
मग आता प्रकाशन करणाऱ्या वस्तू फार तर अंतःकरण होऊ शकत होतं, इंद्रिय होऊ शकत होते आणि अंतःकरण आणि इंद्रिय दोन्ही जड असल्यामुळे ते प्रकाशन करू शकत नाही. आणि प्रकाशन तर घडत आहे, मग प्रकाश स्वरूप असणारा कोण? तर यावरून हे सिद्ध झालं की स्वप्रकाश स्वरूप असणारा जो आत्मा आहे तो आत्माच सर्वांचं सर्व वस्तूंचं प्रकाशक आहे, म्हणजे प्रकाशन करतो असे म्हटले पाहिजे. आणि जर असे म्हणेल की आत्मा तर जड आहे, परंतु त्याचे ठिकाणी असणारा ज्ञानगुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो, तर त्यास असे विचारावे की, बघा आता यावर कदाचित कोणी पूर्वपक्षी असं म्हणेल की नाही हो, आत्मा चेतन नाही आहे, आत्मा जड आहे. समजा पूर्वपक्षाच्या म्हणण्याप्रमाणे क्षणभर आत्मा जड आहे असं म्हटलं, आणि पूर्वपक्षाचं असं म्हणणं आहे, अर्थात नैयायिक जे शास्त्रकार आहे ते म्हणतात की आत्मा जड आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो, आणि आत्म्याचा आणि अनात्म्याचा तो गुण म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होणारा जो ज्ञानगुण, तो ज्ञानगुण आत्म्याचंही प्रकाशन करवितो, आणि आत्म्याच्या संबंधी असणारे बाकीचे जे अनात्म पदार्थ आहे त्या अनात्म पदार्थांचाही प्रकाशन करवितो, असं नैयायिकांचं म्हणणं आहे. तर त्यांना असं विचारावं काय, तो ज्ञानगुण जो तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानगुण मानता, तो ज्ञानगुण नित्य आहे की अनित्य आहे, असा पूर्वपक्षाला सिद्धांती प्रश्न विचारतात. तो ज्ञानगुण नित्य आहे की अनित्य आहे? नित्य आहे असे म्हणेल तर तो ज्ञानगुण आत्म्याचे स्वरूपच सिद्ध होईल, आहे की नाही? आता बघा दोन विकल्प केले की जो तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण मानता तो नित्य की अनित्य. नित्य म्हणेल तर तो नित्य मानल्या गेलेला आत्म्याच्या ठिकाणचा ज्ञान गुण जर त्याला नित्य म्हटलं तर तो आत्मस्वरूपाहून भिन्न ठरू शकणार नाही, आत्म्याचं स्वरूपच आहे असं सिद्ध होईल. कसं पहा, कारण आत्म्याहून भिन्न ते सर्व अनित्य असते. आत्मस्वरूपाला सोडून आत्म्याहून, आत्मा म्हणजेच ब्रह्म, ब्रह्माला सोडून अर्थात आत्म्याला सोडून जे काय असेल ते सर्व अनित्य आहे. आणि ज्ञान गुणाला तुम्ही तर नित्य म्हणायला लागले. आत्मा नित्य आहे, अर्थात आत्मा आणि ज्ञान हे वेगळं होऊ शकत नाही. जर तुम्ही त्या ज्ञान गुणाला नित्य म्हणत असाल तर आत्मा आणि ज्ञान हे दोन्ही एकच आहे असं ते सिद्ध होतं. ज्ञान काही आत्म्याहून वेगळं नाही ही गोष्ट सिद्ध होते. आता जर कदाचित पूर्वपक्षी आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होणारा ज्ञान गुण अनित्य आहे असं म्हणेल तर काय अडचण? जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर अनित्य होईल. याकरिता ज्ञानगुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न म्हणता येत नाही. एकंदरीत हे सिद्ध केलं की ज्ञानगुण हा आत्म्याहून वेगळा मानून त्याला नित्य म्हणता येत नाही, आणि जर ज्ञानगुण नित्य असेल तर तो आत्म्याहून वेगळा सिद्ध होऊ शकत नाही, ही गोष्ट सिद्ध झाली. कारण आत्म्याहून जे भिन्न आहे ते सर्व अनित्य आहे. ज्ञानगुणाला तुम्ही जर आत्म्याहून भिन्न मानायला लागले तर तो अनित्य होईल, आणि त्याला तर तुम्ही अनित्य मानायला तयार नाही. ज्ञानगुण तुम्ही नित्य आहे असं म्हणता. नित्य आहे या म्हणण्यावरूनच तो आत्मस्वरूप आहे, आत्म्याहून भिन्न नाही ही गोष्ट सिद्ध होते. आता दुसरा विकल्प, पूर्वपक्षाला जे दोन विकल्प विचारले होते की त्यात पहिला विकल्प होता आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही जो ज्ञानगुण मानता तो नित्य की अनित्य. नित्य म्हटला तर तो आत्म्याहून वेगळा सिद्ध होत नाही, आणि आता आत्म्याच्या ठिकाणी जो ज्ञानगुण आहे तो अनित्य आहे असं जर पूर्वपक्षी स्वीकार करीत असेल तर त्याचं खंडन. आणि जर तो ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर ते ज्ञान जड होईल. कारण का? आत्म्याहून जे भिन्न आहे ते जड आहे, कारण जे अनित्य असते ते जड असते. एक नियम आहे, जी जी गोष्ट अनित्य आहे ती ती जड आहे. आणि अनित्य कोणती गोष्ट आहे? आत्म्याहून जे काही भिन्न आहे. आत्मा म्हणजे ब्रह्म, आत्म्याहून जे भिन्न आहे ते अनित्य असतं, जे अनित्य असतं ते जड असतं. आणि ज्ञान जर तुम्ही आत्म्याहून भिन्न मानू लागले तर भिन्न मानल्यामुळे ते अनित्य ठरेल ज्ञान. आणि ज्ञान का जर तुम्ही अनित्य आहे असा स्वीकार केला तर ते ज्ञान तुम्हाला जड मानावं लागेल, कारण जी जी गोष्ट अनित्य असते ती ती जड असते असा नियम आहे. कारण जे अनित्य असते ते जड असते, म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. आणि जर का तुम्ही ज्ञानालाही अनित्य मानू लागले तर त्या ज्ञानाकडून कोणत्याही वस्तूचं प्रकाशन घडणार नाही. ज्याप्रमाणे घट हा जड आहे, जड असलेल्या घटाकडून कशाचाही प्रकाशन होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानालाही तुम्ही जर जड म्हणू लागले तर त्याच्याकडून कोणत्याही वस्तूचं प्रकाशन घडणार नाही. आणि प्रकाशांतर घडतं याचा अर्थ
ज्ञान जे आहे ते जड नाही. जड नाही अर्थात चेतन आहे. मग दोन चेतन आहे का? नाही. चेतन स्वरूप असणारा जो आत्मा ते आणि ज्ञान दोन नसून एकच आहे. कारण ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. कारण जे अनित्य असते ते जड असते, म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. अनित्य अंगीकार केला तर ते ज्ञान आत्म्याचे ठिकाणी कदाचित असेल व कदाचित नसेल. कारण जी गोष्ट अनित्य असते ती आगमापायी असते, कधी असते तर कधी नसते, म्हणून भिन्न मानावे लागेल. जर ज्ञान हे जड मानलं तर त्या आत्म्याच्या ठिकाणी कधी असेल कधी नसेल, आहे की नाही. आणि जी वस्तू अगमापायी असते म्हणजे कधी असते कधी नसते, ती वस्तू भिन्न असते. आत्म्याहून ती भिन्न मानावं लागेल मग ज्ञान, म्हणून भिन्न मानावे लागेल. परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर भिन्न होणार नाही. बघा, परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर आत्माही नित्य आहे, ज्ञानही नित्य आहे, म्हणून त्याला भिन्न म्हणताच येणार नाही. भिन्न म्हणता येणार नाही, दोन नाहीच आहे. ज्ञान म्हणजेच आत्मा. आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला तर भिन्न होणार नाही. जो गुण असतो तो गुणीच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो. बघा, असा नियम आहे. गुण हा गुणीच्या ठिकाणी, गुण ज्याच्या ठिकाणी राहतो त्याला गुणी म्हणतात, आणि त्या गुणीच्या आश्रयाने राहणारा जो रूप रस गंध वगैरे जो गुण आहे राहणारा त्याला गुण म्हणतात. आणि जो गुण असतो तो त्या गुणीच्या ठिकाणी म्हणजे आपल्या आश्रयाच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो. जसा वस्त्रांचा नीलपीत गुण कधी राहतो कधी राहत नाही. वस्त्र आहे कपडा, कपड्याच्या ठिकाणी नील रंग आहे किंवा पीत रंग आहे किंवा रक्त रंग आहे लाल, तर तो गुण आहे कपड्याचा, आणि गुण आहे तो कधी असतो कधी नसतो. जो गुण असतो तो आगमापायी असतो. आगमापायी म्हणजे उत्पत्तीवान असतो आणि नाशवान असतो. उत्पत्तीच्या अगोदर नसतो आणि नष्ट झाल्यावरही तो गुण त्या गुणीच्या ठिकाणी नसतो. जो गुण असतो तो आगमापायी असतो, आणि ज्ञान नित्य आहे म्हणून आगमापायी नाही, म्हणजे उत्पत्ती विनाशवान नाही. आणि ज्ञान हेच आत्म्याचे स्वरूप आहे, आणि म्हणून ज्ञान हा काही अतिरिक्त गुण नसून ज्ञान हे आत्म्याचं स्वरूपच आहे. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर त्या अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल, पण तसे संभवत नाही. बघा, कदाचित एवढंही करून जर पूर्वपक्षी ज्ञान हे आत्म्याचं स्वरूपच आहे ही गोष्ट मानायला तयार नसेल, आणि तो जर म्हणत असेल काय की ज्ञान जे आहे ते अनित्य आहे, जर पूर्वपक्षाच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञान अनित्य म्हणावे, ज्ञानाला अनित्य मानलं तर ते ज्ञान अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असे म्हणावे लागेल. कारण जी जी गोष्ट अनित्य आहे ती ती उत्पत्तीवाली असते. ज्ञानाला जर तुम्ही अनित्य म्हणू लागले तर त्या ज्ञानाची सुद्धा उत्पत्ती मानावी लागेल, आणि उत्पत्ती ज्ञानाची कशापासून मानता येईल? अन्य वस्तूपासून मानता येत नाही. फार तर अंतःकरण किंवा इंद्रिय यांच्यापासून ज्ञान उत्पन्न होतं असं म्हणावं लागेल. पण तसं म्हणणं शक्य नाही, ते संभवत नाही. कसं? पण तसे संभवत नाही, कारण सुषुप्ती इंद्रियाधिक नसता सुखाचे ज्ञान होते. सुषुप्ती अवस्था अर्थात ज्यावेळेस गाढ निद्रा असते त्यावेळेस तिथे इंद्रिय नाही आहे. सारे इंद्रिय आपापल्या गोलकाच्या ठिकाणी लीन झालेले आहेत, नाही की नाही. इंद्रिय त्या ठिकाणी कार्य करण्याला समर्थ नाही, ते लीन झाले आहेत. सुषुप्तीत इंद्रियाधिक नसता सुखाचे ज्ञान होते, परंतु सुषुप्ती अवस्थेमध्ये कोणतंही इंद्रिय नसताना अंतःकरण सुद्धा ते आपल्या उपादान कारणामध्ये लीन झालेलं आहे. ज्ञानाचं साधन दुसरं कोणतंही नाही, तरी सुद्धा सुषुप्तीत ज्ञान होते. मग ते कसं होतं? अर्थात याच्यावरून हे सिद्ध होतं की अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून ज्ञानाची उत्पत्ती होते हे म्हणता येत नाही. कारण सुषुप्तीत इंद्रियाधिक नसता सुखाचे ज्ञान होते, ते कसे होईल? सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल. कदाचित कोणी म्हणेल का हो सुषुप्तीमध्ये सुखाचं किंवा कशाचं ज्ञानच नाही आहे, पण तसं नाही, ज्ञान आहे. जर सुषुप्ती अवस्थेमध्ये सुखाचा अनुभव नसेल तर पुरुष जागृत अवस्थेत येतो, त्यावेळेस म्हणतो मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. मग सुखाने झोपलो होतो हे जे त्याला जागृतीत आल्यानंतर स्मरण होत आहे. आणि एक नियम आहे, जे जे स्मरण असतं स्मृती असते ती स्मृती अनुभव पूर्विका असते. अनुभव घेतलेल्या पदार्थाचंच स्मरण होतं, अननुभवलेल्या वस्तूचं स्मरण होत नाही. ज्या अर्थी जागृतीत आल्यानंतर सुखाचं स्मरण होत आहे, सुषुप्तीकालीन सुखाचं स्मरण होत आहे, त्या अर्थी नक्कीच
सुखाचा अनुभव सुषुप्तीमध्ये घेतलेला आहे. अर्थात सुषुप्ती अवस्थेमध्ये सुखाचं ज्ञान झालेलं आहे. सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत सुखाने निजलो होतो ही सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तरी कशी होईल? पूर्वी ज्याचे ज्ञान असते त्याची स्मृती होते. आता सांगितलं की स्मृती ही त्याच वस्तूचे होते ज्या वस्तूचा पूर्व अगोदर कधीतरी अनुभव घेतलेला असतो. ज्याचे ज्ञान नसते त्याची होत नाही, त्याची स्मृती होत नाही. आणि सुषुप्तीच्या सुखाची स्मृती जागृती तर होते. सुषुप्तीकालीन अनुभवलेलं जे सुख आहे, ज्या सुखाचं ज्ञान झालेलं आहे त्याची स्मृती मात्र जागृत अवस्थेमध्ये होते. म्हणून सुषुप्तीत सुखाचे ज्ञान अवश्य मानले पाहिजे. ज्या अर्थी त्या सुषुप्तकालीन सुखाची स्मृती जागृत अवस्थेत होते त्या अर्थी नक्कीच सुषुप्ती अवस्थेमध्ये सुखाचं ज्ञान झालेलं आहे. म्हणून सुषुप्तीत सुखाचे ज्ञान अवश्य मानले पाहिजे. परंतु त्या ज्ञानाची जनक इंद्रिय अंतःकरणाधिक सुषुप्तीत नाही. आणि ते ज्ञान जर सुषुप्तीमध्ये आहे सुखाचं आणि त्या ज्ञानाची ते ज्ञान जर तुम्ही अनित्य मानता तर अनित्य असेल तर त्याची उत्पत्ती मानावी लागते. आणि उत्पत्ती फार तर अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून मानावी लागेल. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्ञान होतं. ज्ञान जर अंतःकरणापासून इंद्रियापासून होतं म्हणावं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये अंतःकरणही नाही, इंद्रिय नाही, ज्ञान तर होतं. परंतु त्या ज्ञानाची जनक इंद्रिय अंतःकरणाधिक सुषुप्तीत नाही. म्हणून ज्ञान नित्य आहे. ज्या अर्थी सुषुप्ती अवस्थेमध्ये कोणतंही इंद्रिय किंवा अंतःकरण नसताना सुद्धा ज्ञान होतं त्या अर्थी अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून ज्ञान उत्पन्न होत नाही आणि आणखीन दुसरं कोणी उत्पत्तीचं साधन नाही. अर्थात ज्ञान हे नित्य आहे. म्हणून ज्ञान नित्य आहे असेच म्हणणे भाग आहे. ज्ञाना वाचून आत्मा कधीही राहत नाही. आत्मा आणि ज्ञान यांच्यामध्ये जर गुणगुणी भाव असता तर ज्ञान हे आत्म्याला सोडून कदाचित एखाद्या काळात राहिलं असतं. परंतु आत्मा आणि ज्ञान यांच्यामध्ये गुणगुणी भाव नाही आहे तर ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि म्हणून आत्म्याला सोडून ज्ञान केव्हाही राहत नाही. ज्ञाना वाचून आत्मा कधीही राहत नाही. ज्याप्रमाणे उष्णता टाकून अग्नी कधीही राहत नाही, आहे की नाही? असं कधी होत नाही की अग्नीच्या ठिकाणी असणारा जो उष्णता धर्म आहे अग्नीने कुठेतरी बाजूला ठेवला आणि उष्णते वाचून एखाद्या वेळेस अग्नीचं अस्तित्व राहिलं, असं कधी होत नाही. कारण उष्णता आणि अग्नी हे दोन वेगवेगळे नाही आहे. उष्णता म्हणजेच अग्नी आहे, अग्नी म्हणजेच उष्णता आहे. उष्णता हे अग्नीचं स्वरूप आहे आणि म्हणून अग्नी उष्णतेला सोडून स्वतंत्र एकटा केव्हाही राहू शकत नाही. म्हणून उष्णता हेच वह्नीचे म्हणजे अग्नीचे स्वरूप आहे. हा झाला वह्नीचा आणि त्याच्या उष्णतेचा दृष्टांत. त्याप्रमाणे तसे ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणून आगमापायी नाही, आहे की नाही? ज्ञान हा जर आत्म्याचा गुण असता तर त्या ज्ञानाला आगमापायी किंवा उत्पत्ती विनाशवान, आगमापायी म्हणजेच उत्पत्ती होणं आणि नष्ट होणं असं मानावं लागलं असतं. त्यामुळे ज्ञान हे अनित्य ठरलं असतं, आहे की नाही? पण आत्मा हा ज्ञान स्वरूप असल्यामुळे आणि ज्ञान हे आत्म्याचा गुण नसल्यामुळे, आत्म्याचं स्वरूप असल्यामुळे ज्ञान हा आगमापायी नाही. तसे ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप आहे. आगमापायी असतो तो गुण होतो. उष्णता आणि ज्ञान आगमापायी नाही. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी उष्णता आगमापायी नाही आहे, अग्नीच्या स्वरूपाबरोबरच उष्णता आहे, उष्णता हे अग्नीचं स्वरूपच आहे, त्याप्रमाणे ज्ञान हे आत्म्याचं स्वरूपच आहे. उष्णता आणि ज्ञान आगमापायी नाही. म्हणून ती अग्नी आणि आत्म्याची स्वरूपे आहेत. ती म्हणजे उष्णता ही अग्नीचं स्वरूप आहे आणि ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. जी वस्तू कदाचित असते कदाचित नसते तिला आगमापायी म्हणतात, आहे की नाही? आता बघा व्यवहारामध्ये घट पट ह्या ज्या वस्तू आहे कदाचित आहे कदाचित नाही. उत्पत्तीच्या अगोदर नाही आहे, उत्पन्न झाल्या तेव्हा आहे, नष्ट होतात तेव्हा नाही. म्हणजे केव्हा आहे तर केव्हा नाही. आणि जी वस्तू केव्हा असते केव्हा नसते, कुठे असते कुठे नसते, त्या वस्तूला आगमापायी असं म्हणतात. जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला आगमापायी म्हणतात. उत्पत्ती विनाश अंतःकरण वृत्तीचा होतो, ज्ञानाचा नाही. उत्पत्ती आणि विनाश अंतःकरण वृत्तीचा होतो. अंतःकरण वृत्ती उत्पन्न होते आणि अंतःकरण वृत्ती
चैतन्य असावं लागतं. विशेष चैतन्य म्हणजे अधिष्ठानभूत असणारा तो जो आत्मा आहे, तर आत्मा त्याच्यावर अध्यस्त असणारा अंतःकरण आणि अधिष्ठान आत्म्याचं अंतःकरणात पडलेलं जे प्रतिबिंब. अंतःकरण स्वच्छ आहे, सत्वगुणाचं कार्य आहे, म्हणून त्या अंतःकरणामध्ये क्षमता आहे आत्म्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची. ज्याप्रमाणे घट हाही पृथ्वीचं कार्य आहे आणि आरसा हा सुद्धा पृथ्वीचंच कार्य आहे, तरी पण प्रतिबिंब ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती आरशात आहे, घटात नाही. कारण दोन्ही जरी पृथ्वीचं कार्य आहे तरी पण घट हा स्थूल पृथ्वीच्या स्थूल परमाणूचं कार्य आहे आणि आरसा हा पृथ्वीच्या सूक्ष्म परमाणूचं कार्य आहे आणि म्हणून त्यामध्ये प्रतिबिंब पडू शकतं. त्याप्रमाणे अंतःकरण जे आहे हे जरी इतर पदार्थाप्रमाणे भौतिक असलं, पंचमहाभूताचं कार्य असलं, तरी पण अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य अंतःकरण असल्यामुळे त्या अंतःकरणामध्ये अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता आहे, सामर्थ्य आहे. आणि अंतःकरणाची वृत्ती म्हणजे अंतःकरणाचाच एक परिणाम विशेष. मग अंतःकरणामध्ये जर प्रतिबिंब ग्रहण करण्याचं सामर्थ्य आहे तर अंतःकरणाची जी वृत्ती, त्या वृत्तीमध्ये सुद्धा प्रतिबिंब ग्रहण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि अंतःकरणामध्ये किंवा अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं जे प्रतिबिंब त्यालाच आभास असं म्हणतात किंवा प्रतिबिंब असं म्हणतात. आणि तो जो आभास आहे, आभासासहित ती जी वृत्ती, ती वृत्ती इंद्रियादिकांच्या द्वारे बाहेर निघून हा घट आहे, हा पट आहे, ही गोष्ट अनुकूल आहे, ही गोष्ट प्रतिकूल आहे, अशा रूपाने वस्तूंना जाणते. अर्थात वृत्तीमध्ये प्रतिफलित जे चैतन्य त्याला विशेष चैतन्य म्हणायचं. ते विशेष चैतन्य काय आहे, त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं कार्य घडतं, म्हणजे व्यवहार घडतो, घेणं देणं किंवा प्रकाशन करणं हा व्यवहार घडतो. आणि अधिष्ठानभूत जो आत्मा आहे, ज्ञानस्वरूप जो आत्मा आहे, आत्मा ज्ञानस्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे, पण ते ज्ञान आत्म्याचं स्वरूप आहे, ते सामान्य चैतन्य आहे, त्याच्याकडून कोणताही व्यवहार घडत नाही. व्यवहार घडण्यासाठी विशेष चैतन्य असावं लागतं. केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती, बघा इथं आलंच आहे, आत्मज्ञान म्हणजे आत्मा, त्याचं सहाय्य घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष व्यवहाराचा हेतू आहे असे अवच्छेदवादी म्हणतात. इथंही दोन मत आहे, अवच्छेदवाद, आभासवाद. काही लोकांचं असं म्हणणं आहे की अंतःकरण जे आहे तर ते काय होतं, अंतःकरण म्हणा किंवा अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती आत्म्याची सहाय्यता घेते. अर्थात वृत्ती अवच्छिन्न चैतन्य, वृत्ती ह्या उपाधीमध्ये आलेलं जे चैतन्य आहे ते विशेष चैतन्य, त्याच्याकडून व्यवहार घडतो. वृत्तीमध्ये आलेलं चैतन्य किंवा वृत्तीकडून व्यवहार घडतो, त्या वृत्तीला सहाय्य आहे वृत्तीत असलेल्या चैतन्याची म्हणजे आत्म्याची, किंवा वृत्तीत असलेला जो आत्मा भाग आहे, चैतन्य भाग, त्याच्याकडून व्यवहार घडतो, त्याला सहाय्य आहे वृत्तीचं. पण असं जे म्हणणाराचं जे मत आहे त्याला म्हणायचं अवच्छेदवादी. आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष व्यवहाराचा हेतू आहे. वृत्तीतील आरूढ विशेष म्हणजे वृत्तीमध्ये आलेलं चैतन्य ज्ञान, ती व्यवहाराला कारण आहे असे अवच्छेदवादी